नमस्कार मित्रांनो. आता पीक कर्जासाठी बँकेत रांगा नाहीत, कागदांसाठी एजंट नाही आणि कोणी पैसे मागितले तर थेट थेट तक्रार. शासनाने पीक कर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केली आहे. जनसमर्थ, ई-किसान आणि ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून. हे कर्ज कोणाला मिळणार, कोणाला मिळणार नाही, संपूर्ण प्रक्रिया आज सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने पीक कर्ज मिळावे यासाठी शासनाने पीक कर्ज मागणी प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. यासाठी वापरले जाणार आहेत जनसमर्थ पोर्टल, ई-किसान पोर्टल, ॲग्रिस्टॅक प्रणाली. हा निर्णय विशेषतः राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 3,000 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले. त्यापैकी 2,300 कोटी रुपये KDCC म्हणजे जिल्हा बँक देते. ही कर्जे विकास संस्थांच्या माध्यमातून दिली जातात. त्यामुळे सध्या राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जदार शेतकरीच ऑनलाईन प्रक्रियेचा थेट लाभ घेऊ शकतात. पण नाबार्डने यासाठी ई-किसान पोर्टल तयार केले आहे. भविष्यात जिल्हा बँक, विकास संस्था आणि शेतकरी सगळ्यांनाच ऑनलाईन कर्ज प्रणाली स्वीकारावी लागणार आहे. म्हणजेच आज नाही तर उद्या प्रत्येक शेतकऱ्याचे पीक कर्ज ऑनलाईनच होणार आहे. मित्रांनो, जनसमर्थ पोर्टल शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक आहे. कारण शासनाने जनसमर्थ पोर्टल सुरू केले आहे. याचे फायदे असे आहेत की कोणतेही शासकीय शुल्क नाही, कमीत कमी वेळेत कर्ज मंजुरी मिळते, कोणालाही पैसे देण्याची गरज नाही, कोणी पैसे मागितले तर थेट तक्रार करा, असे स्पष्ट आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मित्रांनो, पीक कर्जासाठी समिती निर्णय घेते. या समितीमध्ये तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक प्रतिनिधी. त्यामुळे कर्ज मंजुरीत मनमानी नाही आणि पारदर्शकता राखली जाते. तर यासाठी आपण कशी प्रक्रिया आहे ती पाहूयात. मित्रांनो, प्रक्रिया अशी आहे. शेतकरी विकास संस्थेकडे ऑनलाईन अर्ज करेल. विकास संस्था प्रस्ताव जिल्हा बँकेकडे पाठवेल. जिल्हा बँक कागदपत्रांची तपासणी करून कर्ज मंजूर करेल. सगळी प्रक्रिया ऑनलाईन आणि ट्रॅक करण्यायोग्य असेल. आता आपण ॲग्रिस्टॅक म्हणजे काय पाहूयात. ॲग्रिस्टॅक नोंदणी केल्यावर शेतकऱ्याकडे प्रत्यक्ष किती जमीन आहे, त्या जमिनीवर आधी कोणते कर्ज आहे, एकाच गट नंबरवर दुबार कर्ज आहे का, ही सगळी माहिती एका क्लिकवर मिळते. त्यामुळे दुबार कर्जबाजी थांबेल, फसवणूक कमी होईल, पात्र शेतकऱ्यांनाच कर्ज मिळेल. मित्रांनो, ॲग्रिस्टॅक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच ऑनलाईन पीक कर्जाचा पूर्ण लाभ मिळणार आहे. ज्यांनी अजून नोंदणी केली नाही त्यांनी तात्काळ नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवा. कारण आता पीक कर्जात एजंट नाही, दलाली नाही, फसवणूक नाही. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.